स्वतः महात्मा गांधी जरी बाळासाहेब थोरातांच्या समोर येऊन बसले, जय श्रीराम. मी संग्राम बापू भांडारे. मी नथुरामजी गोडसेंचं नाव का घेतलं? संगमनेर मधील घुलेवाडी गावात चालू धर्मकीर्तनामध्ये माझ्यावर हल्ला झाला. माझ्यावरील हल्ल्याच्या निषेधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं संगमनेरमध्ये निषेध आंदोलन उभं राहिलं. मला वाटलं एक हिंदू म्हणून बाळासाहेबजी थोरात देखील त्या आंदोलनामध्ये दिसतील, पण सन्माननीय बाळासाहेबजी थोरातांनी कॅमेऱ्यासमोर येत साहजिकच विरोध होणार म्हणत हल्लेखोरांचं समर्थन केलं. मला प्रचंड दुःख झालं. अरे, एका धर्मप्रचारकावर हल्ला होतो आणि बाळासाहेबजी थोरात त्याला साहजिक मानतात. बाळासाहेबजी थोरातांना अंतर्मुख करण्यासाठी हल्ल्याचं गांभीर्य कळावं म्हणून मी फक्त नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलं. मी हल्ला करतो म्हणालो नाही, पण बाळासाहेबजी थोरात तरी अंतर्मुख नाही झाले. ते महान होण्याचं स्वप्न पाहू लागले. आता मला समजले, स्वतः महात्मा गांधी जरी बाळासाहेब थोरातांच्या समोर येऊन बसले आणि बाळासाहेबांच्या कानात म्हणाले, अरे संगमनेरमध्ये त्या संग्राम बापूवर अन्याय झाला, बाळासाहेबजी महात्मा गांधीजींच्या सुद्धा कानात सांगतील, बापूजी, हल्ला करणारा माझा पिया आहे आणि इतर माझ्या कारखान्याचे कामगार आहे. हिंदू बांधवांनो, हाच हल्ला जर एखाद्या मौलवीवर झाला असता ना, या बाळासाहेब थोरातांनी महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता, हल्लेखोरांचे घर उद्ध्वस्त केले असते आणि कॅमेऱ्यासमोर उपोषणाला येऊन बसले असते. जागे व्हा रे हिंदूंनो, जागे व्हा. जय श्रीराम.